ओमकारा, दिल चाहता है आणि कल हो ना हो या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला कलाकार तथा नवाब सैफ अली खान याच्यावर गुरुवारी पहाटे मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी एका चोराने चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। यावेळी गुन्हेगारास सैफवर 6 वेळा चाकूने हल्ले केले, यात तो गंभीर जखमी झाला। ही सर्व घटना पहाटे 2:30च्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। सैफ अली खान हा त्याच्या बांद्रा येथील सद्गुरू शरण या इमारतीत 12व्या मजल्यावर राहत होता। सदर प्रकारातील आरोपी हा त्याच्या घरात शिरला व प्रथम त्याचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीत शिरला। घरातील कामवाल्या बाईने हल्लेखोराला पाहिल्यानंतर त्याने तिच्यावर 2दा चाकूने वार केला। तिचा आवाज ऐकून सैफ बाहेर आला। अनोळखी व्यक्तीच्या हातातील चाकू बघून सैफ त्याच्याकडे धावून गेला असता हल्लेखोराने त्याच्यावर 6 वेळा चाकूने हल्ला केला व तो तेथून फरार झाला। या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। लीलावती रुग्णालयातील शस्त्रक्रिया करणारे न्यूरोलॉजिस्ट नितीन डांगे यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अभिनेत्याला 2 खोल, 2 मध्यवर्ती आणि 2 वरवरच्या जखमा झाल्या आहेत। तसेच शरीरात अडकलेल्या चाकूचा काही भाग देखील काढून टाकण्यात आला आहे। सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे। सैफवरील या हल्ल्याने कलाकार आणि राजकारण्यांसोबतच सर्वांनाच धक्का बसला आहे। एवढी मजबूत सुरक्षा असणाऱ्या इमारतीमध्ये ती अज्ञात व्यक्ती घुसली कशी? हल्लेखोराशी सैफचे काही वैर होते का? या घटनेशी बिश्नोई गँगचा काही संबंध असेल का? असे बरेच प्रश्न या हल्ल्यानंतर उपस्थित राहतात। दरम्यान या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून चालू आहे।